नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहता TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या, पण सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कल्याणमधून। कल्याणमध्ये आरटीओने रिक्षा चालकांवर केलेल्या कारवाईचा प्रवाशांना मात्र फटका बसलाय। रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा नसल्याने प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे। महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्टेशन परिसरात वाहतूक पोलीस, आरटीओ आणि महानगरपालिकेकडून रिक्षा चालकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। दृश्य आपण बघतोय सध्या, आणि त्यामुळेच कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर मोठी वाहतूक कोंडी आज नाहीये, तर प्रवाशांचीच कोंडी झालेली आहे। आज आपण ही कारवाई सुरू केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि ज्या भाडे नाकारतात अशा रिक्षावाल्यांना देखील आपण थांबवतात। काय नेमका प्रकार आहे? ज्या ऑटो रिक्षावाल्यांकडे कागदपत्र नाहीत, रजिस्ट्रेशन नाही, अशा जवळजवळ निम्म्या रिक्षा आता स्टेशनवर येतच नाही आहेत। त्यामुळे काय होतं आहे, रिक्षा कमी पडत आहेत आणि प्रवाशांना त्यामुळे हाल होतात। प्रवाशांनी सायंकाळच्या वेळेस जेव्हा चाकरमान्य मुंबईवरून इथे येतात तर रिक्षा कमी पडतात आम्हाला। तरी देखील आम्ही आमचे जवळजवळ 7 ते 8 कर्मचारी, पोलीस स्टेशनचे कर्मचारी असे सर्व येऊन सगळ्यांना मदत करून रिक्षा भरून लोकांना रवाना करीत आहेत। तसेच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे रिक्षा इथपर्यंत येत नाही आहेत। कॅमेरा पर्सन दिनेश जाधव सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।